झेंडावंदन करून आलेल्या विद्यार्थिनीचा छतावरील तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू. तामसा शहरासह जिल्ह्यात हळहळ. घरमालकांचा जागेचा हव्यास आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे छतावरील आणि घराला चिकटून असलेल्या तारांना शॉक लागून आजपर्यंत हजारो लोकांचे जीव गेलेत, तरी महावितरण यावर कायमस्वरूपी उपाययोजना करायला तयार नाही. अशीच एक दुर्दैवी घटना हदगाव तालुक्यातील तामसा शहरात घडली. आज सकाळी शाळेतील झेंडावंदन आटोपून आपल्या भाड्याच्या घरावर झेंडा लावावा म्हणून येथील रिया सुनील कुमार मंत्री ही 12 वर्षाची मुलगी छतावर गेली असता काठीला बांधण्यासाठी घेतलेल्या सेटरिंग तार घराला चिटकून असलेल्या विद्युत तारेला लागल्यानं तिला जोराचा शॉक लागल्यानं तिचे हात व पाय जळून खाक झाले आणि त्यातच रियाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतीये. अशा किती घटना झाल्यावर महावितरणला जाग येणार आहे असा प्रश्न आता जनतेतून उमटताना दिसतोय. न्यूज 15 मराठीसाठी बालाजी घडबळे, नांदेड.